आज मी ना बॅग पॅक करायला घेतली आणि ती म्हणजे मी जाणार आहे माझ्या माहेरी जाण्याचा आनंद प्रत्येकालाच असतो, तसाच मला सुद्धा होता. म्हणून मी इथं आहे ना आज जाणार आहे माहेरी आणि ते सुद्धा माझ्या भाच्याचा फर्स्ट बर्थडे अटेंड करण्यासाठी. आणि फंक्शन होणार आहे थोडंसं मोठं आणि माझे आहेत ना कपडे सुद्धा खूप होणार होते. तर मी आहे ना तेच माझ्या छोट्याशा बॅगमध्ये कसं ॲडजस्ट मला करता येईल हेच ट्राय करत होते. तर आपण ना माहेरी जाण्याचा फक्त विचारसुद्धा केला तर आपले लेकरं कधी बिमार पडणार नाही असं होतं का बरं कधी? तर माझ्यासोबत सुद्धा असंच झालं होतं. आम्ही आहे ना फक्त रात्री असा विचार केला आणि आम्ही ठरवलं की आपण मॉर्निंगला माझ्या माहेरी जायचं. तर इथं आहे ना आमची मॅडम रात्रीच बिमार पडली आणि आम्हाला तिला हॉस्पिटलला सुद्धा न्यावं लागलं. तर मी तर हे ना डोक्यातून काढूनच टाकते, कारण हिचं हे प्रत्येक वेळेसच होतं आणि एवढं काही सिरियस पण नसतं, म्हणून मी तेवढं काही विचार करत नाही. तर मी इथं माझे हेअर्स घरीच कट करून घेतले, कारण मला खूप छोटेसे हेअर्स कट करायचे होते. मग मी ते सुद्धा केले. आणि आपल्या बायकांचं कसं असतं, कुठं आपल्याला फंक्शन अटेंड करायला जायचं आहे म्हणजे आपणच तिथे छान दिसायला पाहिजे असा आपला विचार असतो. आणि त्यामुळे आहे ना आपण आपले सर्व असे जे छोटे मोठे कामं असतात ना ते करतो. मी इथं ना माझे फेशियल हेअर्स पूर्ण रिमूव्ह करून घेत होते, कारण मला फेशियल हेअर रिमूव्ह करायला आवडतं आणि त्यामुळे ना स्किन पण खूप हेल्दी राहते आणि दिसायला पण खूप छान दिसते. म्हणून मी माझं हे काम मी कुठल्याही फंक्शनला जाण्या अगोदर आवर्जून करते, कारण स्किन खूप छान दिसते. आणि हे सगळं झाल्यानंतर आहे ना आता आम्हाला दुपारी निघायचं होतं आणि त्यानंतर मला थोडेसे मध्ये सुद्धा भरपूर कामं होते, तर ते सुद्धा करायचे होते. तर मी त्यांना झटपट असा एक पदार्थ बनवत आहे, तो म्हणजे आपली सोपी खिचडी. तर कारण प्रत्येक बायकांना हे मीन्स आपण कुठल्या गडबडीत असेल ना आणि आपल्याला काही इमर्जन्सी काम असेल तर आपल्याला सोपा उपाय म्हणजे स्वयंपाकातला तो असतो, तो म्हणजे खिचडी. आणि माझा सुद्धा तो सोपा उपाय होता खिचडीचा. तर आम्ही अशी छान अशी खिचडी वगैरे बनवून घेतली आणि खिचडी एन्जॉयसुद्धा केली. आणि आम्हाला थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं, म्हणजे डीमार्टमध्ये आणि प्लस मला झुडिओला पण जाऊन यायचं होतं. तर ते 2-3 जे छोटी मोठी कामं होती ती केली आणि मुलांना मी स्कूलला पाठवलं होतं, कारण ते जर घरी राहिले असते ना तर मला काहीही त्यांनी करू दिलं नसतं. ते प्रत्येक वेळेस मला विचारत राहिले असते की आपल्याला कधी निघायचं आहे, आपल्याला कधी निघायचं आहे. सो त्यामुळे आहे ना मी त्यांना स्कूलला पाठवलं. स्कूलमधून आल्यानंतर मग आम्हाला ट्रेन पकडायची होती. सो आम्ही छान असं रेडी वगैरे झालो, खाऊन पिऊन झालं, पोटोबा केला आणि मग आम्ही निघालो ट्रेनसाठी. सो दॅट्स इट.